ठाकरे गुट प्रमुख उद्धव ठाकरे की अध्यक्षता में 16 अप्रैल को नासिक विभाग पदाधिकारियों के लिए शिविर का आयोजन किया गया। इसकी जानकारी पूर्व सांसद ठाकरे गुट नेता विनायक राउत ने रत्नागिरी में पत्रकार परिषद में दी। इस दौरान उन्होंने राज्य की मौजूदा महायुति सरकार पर निशाना साधा। 16 एप्रिल आमचा नाशिक विभागाचं पदाधिकाऱ्यांचं एक शिबिर आहे, एक दिवसीय, आणि त्या ठिकाणी पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे, तसेच युवासेना अध्यक्ष माननीय आदित्यजी ठाकरे आणि अन्य आम्ही सर्वच शिवसेना नेते त्या शिबिराला उपस्थित राहणार आहोत। आणि त्यानंतर विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा पद्धतीचे विभागीय दौरे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचे होणार आहेत। सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या राजवटीकडून ज्या पद्धतीने जनतेची फसवणूक केली जाते, आता काल एस.टी. कर्मचाऱ्यांचा पगार फक्त 56% झाला। पगार असतो 15 आणि 20,000 रुपये, त्याच्यामध्ये 56% मध्ये त्यांनी संसार करायचा कसा हा प्रश्न समोर आलेला आहे। लाडक्या बहिणींच्या तोंडाला पानं पुसायचं काम केलेलं आहे। वयोश्री योजना ती बंद पडलेली आहे। त्यानंतर शिवभोजन योजना बंद पडलेली आहे। ह्या सगळ्या योजना बंद पडत असताना पीक विमा योजनेला मात्र सरकारी आधार द्यायचा आणि त्याच्यातून पीक विमा कंपन्यांचं भरघोस फायदा करून द्यायचं हे काम सध्याच्या सरकारने चालू केलेलं आहे। शेतकऱ्यांना 20-25 हजार रुपये पण मिळत नाहीत पीक विमा योजनेच्या अंतर्गत, पण पीक विमा कंपन्याने यावर्षी मात्र 3,500 कोटी रुपये एवढा नफा मिळवलेला आहे। तो केवळ आणि केवळ महाराष्ट्र सरकारच्या, केंद्र सरकारच्या मेहरबानीमुळे। त्यामुळे सध्याची पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या हिताची नसून, बागायतदारांच्या हिताची नसून, ती केवळ आणि केवळ खाजगी पीक विमा कंपन्यांच्यासाठी काढलेली आहे। त्यामुळे सगळ्या सध्याच्या शासनकर्त्यांनी सुरू केलेला हा भ्रष्टाचार, आता काल पुन्हा गॅस दरवाढ झाली, डिझेल पेट्रोल पुन्हा वाढेल, सोनं यावर्षी 1 लाखापर्यंत नक्की जाईल। त्यामुळे सर्वसामान्य लोकांना जीवन मुश्किल करून सोडण्याचं काम सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या आणि महाराष्ट्रातल्या गद्दार सरकारच्या माध्यमातून होत आहे। त्याच्या विरोधात जनतेचा आक्रोश हा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याला साथ देण्यासाठी पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे स्वतः आता शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचणार आहेत। खासदार नारायण राणे यांनी देखील काल एक टीका केलेली आहे की उद्धव ठाकरे हे कोकणाला त्यांनी काही दिलेलं नाही। कोकणात फक्त मासे, मटण वडे घ्यायला ते येतात। हॉटेल मालकांना मी सांगणार की त्या दिवशी हॉटेल्स बंद ठेवावे। नाही, नारायण राणेंच्या बुद्धीची मला नेहमीच कीव येते, पण मला आता काय त्यांच्यावर टीका करायची नाही। उतरत्या वयामध्ये आहेत, आपल्या मराठीमध्ये साठी आणि बुद्धी नाठी म्हणतात, तसं त्यांचं झालेलं आहे। आम्हाला कोणाला त्याचा फरक नाही पडलेला आहे। परंतु कोंबडी वडे केवळ हॉटेलच मध्येच मिळतात असं नाही, तर कोकणातल्या प्रत्येक घरामध्ये कोंबडी वडे मिळतात आणि ह्या कोंबडी चोरांना कोंबडी वड्याचं महत्त्व काय ते काय कळणार नाही आहे। पण इथल्या कोकणातला माणूस आणि उद्धवजी ठाकरे किंवा मातोश्री यांचं जे नातं आहे या कोंबडी वड्यावर नव्हे, पण उद्धवजी जे येतील ते कोंबडी चोरांना गाडण्यासाठी येतील। दुसरा, केंद्रीय मंत्री अमित शहा रायगडमध्ये येत आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेत आहेत। ते तटकरेंच्या देखील घरी भेट देणार आहेत। त्यामुळे पालकमंत्री पदावरून कुठेतरी आहे ते गोगावलेंची देखील धास्ती वाढलेली पाहायला मिळते। काय एकंदरीत कसं पाहता? केवळ गोगावलेच नव्हे, ते एकनाथ शिंदेंचं सुद्धा आता चंबुगाबाळा आवळायला सुरुवात केलेली आहे भाजपाने। स्वतः म्हणजे कालच एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक आहेत, त्यांच्या खात्याचीच काल दयनीय अवस्था करून टाकलेली आहे भारतीय जनता पक्षाच्या सरकारने। ठाण्यातले सगळे प्रोजेक्ट बंद पाडले, मुंबईतले जे सुरू केलेले एकनाथ शिंदेने कामं ती बंद पाडली आणि त्यांची खूप मोठ्या प्रमाणात गोची करून त्यांना घरचा रस्ता दाखवला जाणार आहे। अमित शहा आणि एकनाथ शिंदे काल रात्री बैठक झाली, पालकमंत्र्यांच्या संदर्भात देखील चर्चा झाली, माहिती मिळते। अशा अनेक वेळेला बैठका होतात पण त्या बैठकीतून काय निष्पन्न होतं असं माहिती नाही, पण त्या बैठका यशस्वी झाल्या असतात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते। आज रायगडला अमित शहा येत आहे, पालकमंत्री पदात तिला सुटलं असं वाटतंय का? कोणत्या परिस्थितीमध्ये पालकमंत्री पदाचा निर्णय आजच्या बैठकीत होणार नाही। साहेब, राज्याचं बजेट झालं मार्च महिन्याचं, मात्र कोकणाला काही फारसा निधी मिळाला मार्चच्या बजेटमध्ये असं वाटत नाही। रत्नागिरी असेल, राजापूर असेल, चिपळूण, संगमेश्वर असेल,
गुहागर विधानसभा मतदारसंघ 5ही विधानसभा मतदारसंघाला फारसा निधी मिळालेला दिसून येत नाही. आपली काय प्रतिक्रिया? खरं आहे ते. कालच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मंजूर झालेल्या बजेटमध्ये कोकण कुठे दिसतोय का हे आम्हाला दुर्बीण घेऊन शोधावं लागलं. काही नाही, काही नवीन आणलेलं नाही, केवळ थापेबाजी चाललेली आहे. हा प्रोजेक्ट आणणार, तो प्रोजेक्ट आणणार, तो प्रोजेक्ट आणणार आणि दिवसागणिक महाराष्ट्रातले चांगले प्रोजेक्ट गुजरातला जातात आणि महाराष्ट्राच्या आणि कोकणच्या वाट्याला काही मिळत नाही आहे. त्यामुळे कालच्या बजेटमध्ये सुद्धा कोकणासाठी विशेष काही मिळालेलं नाही. हे इथल्या शासनकर्त्यांचं अपयश आहे.